Good morning all of you. Today we are going to learn project organization. In our last lecture we have seen functional organization and many other types of organization. ओके, तर बघा हे आपले लास्टचे लेक्चर आहे. हे लेक्चर कंप्लीट झाल्यानंतर आपले युनिट फर्स्ट कंप्लीट होतं अँड फ्रॉम टुमॉरो ऑनवर्ड्स वी विल सी युनिट नंबर सेकंड. ओके, नाउ लेट्स टर्न टू अवर सिलेबस. Project organizations are internally formed, that is this organization is temporarily made based on the project. तर प्रोजेक्ट ऑर्गनायझेशन म्हणजे नेमकं काय, तर जी ऑर्गनायझेशन प्रोजेक्ट बेसवरती तयार झालेली असते किंवा प्रोजेक्टच्या आधारावरती उभारलेली असते त्या ऑर्गनायझेशनला प्रोजेक्ट ऑर्गनायझेशन असं म्हणतात. जनरली लेस नंबर ऑफ पीपल आर इन्व्हॉल्व इन दिस ऑर्गनायझेशन. मग अशा प्रकारच्या ऑर्गनायझेशनमध्ये सामान्यतः कमी लोकांचा वापर केला जातो किंवा अतिशय म्हणजे हातावर मोजणे इतके लोक यामध्ये इन्व्हॉल्ड असतात. वन्स द प्रोजेक्ट गेट्स ओव्हर दिस टेम्पररी ऑर्गनायझेशन मे बी डिमॉलिश्ड. बघा तर आणि ह्या ज्या ऑर्गनायझेशन्स असतात प्रोजेक्ट ऑर्गनायझेशन्स ह्या टेम्पररी असतात, म्हणजे काही ठराविक कालावधीपुरत्याच असतात. एकदा का हा प्रोजेक्ट त्यांचा जो काही प्रोजेक्ट असेल तो कंप्लीट झाला की कदाचित या ऑर्गनायझेशन डिमॉलिश म्हणजे पूर्णपणे नष्ट करण्यात येतात किंवा त्यांचा वापर पुन्हा केला जात नाही. आलं लक्षात. बघा फीचर्स ऑफ प्रोजेक्ट ऑर्गनायझेशन्स आर या प्रोजेक्ट ऑर्गनायझेशनची काही स्वतःची अशी वैशिष्ट्ये आहेत, तर ती नेमकी कोणती बघा. फर्स्ट वन इज ऑर्गनायझेशन्स आर इंटरनली फॉर्म. या प्रकारच्या ज्या ऑर्गनायझेशन्स असतात त्या अंतर्गतः फॉर्म केलेल्या असतात, म्हणजे अंतर्गतः स्ट्रक्चर्ड केलेल्या असतात. सेकंड वन इज दीज ऑर्गनायझेशन्स आर जनरली टेम्पररी. मग या ज्या ऑर्गनायझेशन्स असतात त्या सामान्यतः म्हणजे बऱ्याचदा टेम्पररी स्वरूपाच्याच असतात, म्हणजे ठराविक कालावधीपुरत्याच तयार केलेल्या असतात. थर्ड वन इज लेस नंबर ऑफ एम्प्लॉईज. या प्रकारच्या ऑर्गनायझेशनमध्ये अतिशय कमी नोकर भरती केली जाते किंवा अतिशय कमी एम्प्लॉईज असतात. नेक्स्ट बघा प्रोजेक्ट ऑर्गनायझेशन कुड बी फंक्शन प्रोजेक्ट और मॅट्रिक्स बेस्ड. तर ही जी प्रोजेक्ट ऑर्गनायझेशन असते ती कदाचित फंक्शन ऑर्गनायझेशन पण असू शकते, प्रोजेक्ट और मॅट्रिक्स बेस्ड ऑर्गनायझेशनसुद्धा असू शकते. आणि यातलं लास्टचं वैशिष्ट्य बघा द ऑब्जेक्टिव्ज अँड टाईम ड्युरेशन ऑफ दोज ऑब्जेक्टिव्ज आर स्पेसिफिक. तर बघा हे जे प्रोजेक्ट ऑर्गनायझेशन आहे याचे जे ऑब्जेक्टिव्ह आणि टाईम ड्युरेशन असतं ते काय असतं तर स्पेसिफिक, म्हणजे ठराविक किंवा विशिष्ट कालावधीपुरतंच असतं. ओके, आता बघा इथं आपल्याला त्यांनी फंक्शनल ऑर्गनायझेशनची एक डायग्राम दिलेली आहे 1.4.4. तर बघा टॉप मॅनेजमेंट आहे अगदी सगळ्यात सुरुवातीला, त्याच्यानंतर डायरेक्ट फंक्शनल ऑर्गनायझेशन आहे आणि फंक्शनल ऑर्गनायझेशनपासूनच पुढची डायग्राम सुरू झाली. तर बघा त्यामध्ये प्रोजेक्ट नंबर 1 ABC, प्रोजेक्ट नंबर 2 ABC अँड प्रोजेक्ट नंबर 3 ABC. ओके, तर अशा पद्धतीची ही प्रोजेक्ट फंक्शनल ऑर्गनायझेशनची डायग्राम आहे. पुढं बघा टाईप्स ऑफ प्रोजेक्ट ऑर्गनायझेशन. मग आता हे जे प्रोजेक्ट ऑर्गनायझेशन आहेत त्याचे त्यांनी आपल्याला 3 टाईप्स दिलेले आहेत, म्हणजे 3 प्रकार सांगितलेले आहेत. फर्स्ट वन इज फंक्शन बेस्ड म्हणजे कार्यावरती आधारित. सेकंड वन इज प्रोजेक्ट बेस्ड म्हणजे जो काही तुमचा प्रोजेक्ट किंवा जो काही प्रकल्प असेल त्याच्यावरती आधारित. अँड थर्ड वन इज मॅट्रिक्स बेसवरती. ओके, पुढं बघा म्हणजे कदाचित मॅट्रिक्स बेस्ड म्हणजे कदाचित गणितीय किंवा अंकांवरती आधारित असेल. ॲडव्हान्टेजेस ऑफ प्रोजेक्ट ऑर्गनायझेशन. मग या प्रोजेक्ट ऑर्गनायझेशनचे फायदे कोणते कोणते आहेत किंवा कुठल्या कुठल्या प्रकारांनी याचा आपल्याला नफा मिळतो. तर बघा फर्स्ट वन इज द स्कोप ऑफ वर्क इज लिमिटेड सो एफिशियन्सी मोर. कामाचा जो स्कोप असतो तो अतिशय कमी असतो कारण की लोक कमी असतात, त्यामुळं कामामध्ये चांगल्या पद्धतीचं काम होण्याची खात्री जास्त असते. सेकंड वन इज टीम वर्क इज नॉट एम्फसाइज्ड. लोक कमी असल्यामुळे टीमवर्कवरती जास्त भर दिला जात नाही. थर्ड वन इज दिस स्ट्रक्चर रिड्युसेस कम्युनिकेशन अँड डिसिजन मेकिंग. मग अशा पद्धतीचे जे स्ट्रक्चर असते किंवा हे जे प्रोजेक्ट ऑर्गनायझेशन असते हे लोक कमी असल्यामुळं कम्युनिकेशन कमी होतं इथं आणि डिसिजन मेकिंगला सुद्धा काय होत नाही तर इथं जास्त वाव मिळत नाही, म्हणजे कामावरती जास्तीत जास्त भर दिला जातो. नेक्स्ट बघा स्ट्रॉंगर फोकस ऑन फंक्शन दॅन प्रोजेक्ट. तर बघा प्रोजेक्टवरती भर देण्यापेक्षा फंक्शन्सवरती म्हणजे कामावरती किंवा त्याच्या कार्यावरती जास्त भर दिला जातो.
टीम हॅज फुल कंट्रोल ओव्हर रिसोर्सेस. जी काही टीम असते त्यांचा त्या जे काही रिसोर्सेस किंवा जो काही कच्चा माल वापरणार आहेत, जी काही संसाधनं किंवा जी काही स्तोत्र वापरणार आहेत त्याच्यावरती त्यांचा फुल कंट्रोल असतो. अँड द लास्ट वन इज ऑर्गनायझेशन इज हायली रिस्पॉन्सिव्ह टू कस्टमर. आणि जी काय ऑर्गनायझेशन असते ती कुणाला रिस्पॉन्सिव्ह ठरते तर कस्टमरला हायली रिस्पॉन्सिव्ह असते. म्हणजे त्या कस्टमरला ज्या पद्धतीचं काम हवं आहे त्या पद्धतीचं काम करून देण्याची जबाबदारी ही पूर्णतः ऑर्गनायझेशनची असते. आता बघा डिसॲडव्हान्टेजेस ऑफ प्रोजेक्ट ऑर्गनायझेशन. मग हे जे प्रोजेक्ट ऑर्गनायझेशन आहे याचं डिसॲडव्हान्टेजेस काय तर किंवा तोटे काय तर बघा, फर्स्ट वन इज टेम्पररी नेचर ऑफ ऑर्गनायझेशन. अशा प्रकारचे जे ऑर्गनायझेशन असतात त्यांचं नेचर किंवा त्यांचं जे स्वरूप असतं ते टेम्पररी, म्हणजे मगाशी मी तुम्हाला सांगितलं त्या पद्धतीनं अतिशय मर्यादित कालावधीपुरतंच असतात या ऑर्गनायझेशन. सेकंड वन इज लूज बॉन्डिंग इन ग्रुप्स. लोक कमी असल्यामुळं टीमवर्क जास्त होत नाही, त्यामुळं ग्रुप्समध्ये बॉन्डिंग नसतं. नेक्स्ट फंक्शन्स आर कॉम्प्लिकेटेड. याची जी कामं असतात ती कॉम्प्लिकेटेड असतात. डिफिकल्ट टू मीट टाईम लिमिट्स. बऱ्याचदा लोक कमी असल्यामुळं जे काही आपल्याला शेड्यूल ठरवून दिलेलं आहे किंवा म्हणजे 1-2 महिन्यात किंवा 3 महिन्यात प्रोजेक्ट कंप्लीट करायचं आहे तर लोक कमी असल्यामुळं किंवा एम्प्लॉईजची संख्या कमी असल्यामुळं त्या वेळेच्या मर्यादेपर्यंत पोहोचणं खूप कठीण होतं. अँड द लास्ट वन इज लॅक ऑफ इनोव्हेशन. ओके, तर अशा म्हणजे ठराविक कालावधीपुरताच हा प्रोजेक्ट असल्यामुळं त्याच्यामध्ये नवनवीन इनोव्हेशन करण्यासाठी जास्तीत जास्त लोक धजावत नाहीत. म्हणजे जेवढं आपल्याला काही नेमून दिलेलं काम आहे तेवढंच कंप्लीट करायचं आणि बसायचं, अशा पद्धतीचं म्हणजे नेचर असतं किंवा बिहेवियर असतं एम्प्लॉईजचं. त्यामुळं लॅक ऑफ इनोव्हेशन इथं आपल्याला भरपूर प्रमाणात जाणवतं. आता बघा इथंपर्यंत आपण टाईप्स ऑफ ऑर्गनायझेशन्स बघितले. याच्यातून तुम्हाला कुठल्या कुठल्या प्रकारच्या ऑर्गनायझेशन्स असतात आणि त्या कशा कशा स्वरूपाच्या असतात, त्याचे फायदे, त्याचे तोटे आणि त्यांचं जे काही बाकीच्या गोष्टी असतील ह्या सगळ्या तुमच्या लक्षात आल्या असतील. आता आपला नवीन पॉईंट सुरू होतो आहे 1.5 फंक्शनल एरियाज ऑफ मॅनेजमेंट. म्हणजे मॅनेजमेंटचं जे काही काम असतं किंवा जी काही कार्य असते ती कुठल्या कुठल्या एरियाजमध्ये येतात ते आपण बघणार आहोत. फंक्शनल एरियाज ऑफ मॅनेजमेंट आर ॲज फॉलोज. मग जो फंक्शनल एरियाज आहे मॅनेजमेंटचा तो कशा पद्धतीचा आहे ते आपण आता बघूयात स्टेप बाय स्टेप. फर्स्ट वन इज ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट. पहिला कुठला एरिया असेल तर तो आहे ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट. इट इज अ मॅन पॉवर मॅनेजमेंट. म्हणजेच काय तर बघा एखादी ऑर्गनायझेशन, एखादी इंडस्ट्री, एखादी कंपनी ज्यावेळी तुम्ही उभारत असताय त्यावेळी तुम्हाला पैसा, जमीन, त्याचबरोबर कच्चा माल आणि सरतेशेवटी स्टाफ रिक्रुटमेंटची गरज असते. ओके, म्हणजे एक प्रोजेक्ट घेतला आणि मी 4 माणसं कामाला घेतली तर तो प्रोजेक्ट कंप्लीट होतो का तर नाही, किंवा त्यांच्या आधारावरती मला 6 महिन्याचं कॉन्ट्रॅक्ट कंप्लीट करायचं ते मी करू शकतो का नाही. मग त्यासाठी ह्युमन रिसोर्स असणं खूप गरजेचं आहे. म्हणजे ज्या त्या डिपार्टमेंटसाठी जेवढी काही स्टाफची गरज असेल किंवा रिक्वायरमेंट असेल तेवढी स्टाफ किंवा तेवढ्या वॅकन्सीज भरून घेणं हे खूप गरजेचं असतं. आणि म्हणूनच पहिला पॉईंट जो आहे तो कुठला आहे तो ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट. बघा इट इज अ मॅन पॉवर मॅनेजमेंट. मग याच्यामध्येच मनुष्यबळाचं व्यवस्थापन असं आपण म्हणू शकतो याला. नेक्स्ट इट इन्व्हॉल्व्स फॉलोविंग मेजर ॲक्टिव्हिटीज. मग याच्यामध्ये कुठल्या कुठल्या प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज असतात बघा ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटमध्ये. तर फर्स्ट वन इज रिक्रुटमेंट. सगळ्यात पहिले तर नोकर भरती किंवा स्टाफची रिक्रुटमेंट. सेकंड प्लेसमेंट. थर्ड वन इज इंडक्शन. म्हणजे प्लेसमेंट म्हणजे त्यांना जे काही जॉब असतील किंवा त्यांच्या कामाचं डिवायडेशन करून देणं. त्यानंतर इंडक्शन प्रतिष्ठापना करणं. देन ओरिएंटेशन कामाचं स्वरूप सांगणं. देन ट्रेनिंग मग त्यांना त्या पद्धतीचं ट्रेनिंग देणं. देन प्रमोशन मग ज्या पद्धतीचं त्यांचं काम असेल त्या पद्धतीचं त्यांना प्रमोशन किंवा त्या पद्धतीचं त्यांना पोस्ट देणं. अँड द लास्ट वन इज मोटिवेटिंग एम्प्लॉईज. म्हणजेच काय तर एम्प्लॉईजना मोटिवेट करणं किंवा त्यांना प्रोत्साहन देणं. आलं लक्षात. या सगळ्या गोष्टींचा समावेश ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटमध्ये होतो. पुढं बघा सॅलरी अँड वेज मॅनेजमेंट. मग त्यांचं जे काही पेमेंट असेल, त्यांचा जो काही पगार असेल, महागाई भत्ता असेल त्याचं सगळं मॅनेजमेंट करणं. देन डीलिंग विथ इंडस्ट्रीयल लेजिस्लेशन अँड युनियन्स. वेगवेगळ्या ज्या इंडस्ट्रीच्या युनियन्स असतात म्हणजे कामगार युनियन असतात, लेजिस्लेशन असतात, जे काही ॲक्ट असतात त्यांच्याशी डील करणं.
नेक्स्ट हँडलिंग ऑफ रिटायरमेंट्स अँड पोस्ट रिटायरमेंट ऑफिशियल ॲक्टिव्हिटीज लाईक क्लिअरिंग ड्यूज ऑफ PF ESI एक्सेट्रा. मग आता बघा, एखादा व्यक्ती एखाद्या इंडस्ट्रीमध्ये 30 वर्षे जर काम करत असेल तर त्याचा जो काही PF असेल किंवा ESI असेल किंवा त्याचं जे काही पेन्शन वगैरे असेल तर त्या गोष्टी सगळ्या सांभाळणं, म्हणजे रिटायरमेंटच्या आधी आणि रिटायरमेंटच्या नंतर त्यांना ज्या काही फॅसिलिटीज मिळत असतील इंडस्ट्रीकडून किंवा ऑर्गनायझेशनकडून त्या सगळ्या सांभाळणं, या सगळ्या गोष्टी ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटमध्ये येतात. अँड द लास्ट वन बघा, सेफ्टी अँड वेलफेअर ऑफ एम्प्लॉईज. एम्प्लॉईज म्हणजे कामगारांची सुरक्षितता आणि त्यांच्यासाठी असलेलं संरक्षण. तर हे जे सगळे कायदे किंवा हे जे सगळे ॲक्ट आहेत त्या ॲक्टमध्ये बसून कामगारांच्या सगळ्या त्यांच्या फॅसिलिटीज त्यांना पुरवणं आणि त्यांना त्यांच्या योग्य क्वालिटीनुसार त्यांना पेमेंट देणं किंवा त्यांचं रिटायरमेंटच्या आधीचं लाईफ आणि रिटायरमेंट नंतरचं लाईफ हे नेहमी संरक्षित राहावं यासाठी केलेले प्रयत्न, ह्या सगळ्या गोष्टी कशामध्ये येतात तर ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटमध्ये. नेक्स्ट बघा, प्रोडक्शन मॅनेजमेंट. प्रोडक्शन मॅनेजमेंट इज अ फंक्शनल एरिया दॅट डील्स विथ द प्रोडक्शन ॲक्टिव्हिटी इट इन्क्लूड्स फॉलोइंग टास्क. तर बघा, प्रोडक्शन मॅनेजमेंट हे कशाशी डील करतं तर प्रोडक्शन ॲक्टिव्हिटी म्हणजे तुमच्या ऑर्गनायझेशनमध्ये किंवा तुमच्या इंडस्ट्रीमध्ये तुमच्या कंपनीमध्ये कुठल्या प्रकारचं प्रोडक्ट तयार होतं, मग त्याचं जो काही आखाडा असेल त्याचा जो काही आखाडा असेल तर त्या पद्धतीनं ते काम होत असते काय, किंवा ज्या पद्धतीचं तुमचं मटेरियल आहे त्याची क्वालिटी आहे, तुमचं प्रोडक्ट ज्या पद्धतीचं आहे त्याची क्वालिटी ही चांगल्या पद्धतीची आहे किंवा नाही, हे सगळं चेक करणं हे कशामध्ये येतं तर प्रोडक्शन मॅनेजमेंटमध्ये येतं. मग त्यामध्ये अजून काय काय गोष्टी इन्क्लूड आहेत बघूया. फर्स्ट वन इज प्लॅनिंग अँड डेव्हलपमेंट ऑफ प्रोडक्ट्स. एखाद्या प्रोडक्टचं प्लॅनिंग करणं सगळ्यात आधी आणि मग त्याचं हळूहळू डेव्हलपमेंट करणं. देन डिसिजन मेकिंग रिलेटेड टू द लोकेशन ऑफ प्लांट, इट्स लेआउट अँड मेंटेनन्स. तर बघा, मग आता तुमचं जे काही प्रोडक्शन तयार करण्यासाठी तुम्ही जी काही जागा बघितलेली आहे त्या जागेचा लेआउट काढणं आणि त्याचा मेंटेनन्स ठेवणं. ॲक्टिव्हिटीज रिलेटेड टू प्रोडक्शन सिस्टम्स अँड मशीन्स. जे काय तुम्ही मशीन्स घेतल्या आहात त्या प्रोडक्ट तयार करण्यासाठी किंवा ते प्रोडक्ट तयार करण्यासाठी लागणाऱ्या ॲक्टिव्हिटी, या सगळ्या गोष्टींचा विचार करणं. देन हँडलिंग अँड मॅनेजमेंट ऑफ परचेस अँड स्टोरेज ऑफ मटेरियल्स. तुमच्या जे काही ऑर्गनायझेशनमध्ये किंवा इंडस्ट्रीमध्ये तुम्ही कच्चा माल घेताय आणि त्यानंतर जो पक्का माल तुम्ही तयार झालेला किंवा जे काही तुमचं प्रोडक्शन आहे तयार झालेलं तुम्ही बाहेर पाठवताय, म्हणजे परचेस ऑर्डर असतील किंवा बाकीच्या काही गोष्टी असतील त्याचा हिशोब ठेवणं. मटेरियल कॅन बी रॉ गुड्स ऑर फिनिश्ड प्रोडक्ट्स. मग कच्चा माल जो काही घेताय तुम्ही किंवा चांगल्या पद्धतीचं जे काही प्रोडक्ट तयार करताय त्याचा हिशोब ठेवणं. अँड द लास्ट वन इज कीपिंग कंट्रोल फॉर इफेक्टिव्ह प्रोडक्शन. आणि नेहमी याच पद्धतीचं प्रोडक्ट तयार व्हावं किंवा अशाच पद्धतीचं प्रोडक्शन व्हावं आपल्या ऑर्गनायझेशनमध्ये, यासाठी ठेवलेलं नियंत्रण. या सगळ्या गोष्टींचा समावेश कशामध्ये येतो तर प्रोडक्शन मॅनेजमेंटमध्ये. नेक्स्ट बघा, ऑफिस मॅनेजमेंट. धिस इन्व्हॉल्व्स मॅनेजमेंट रिलेटेड टू द ऑफिस. मग हे जे ऑफिस मॅनेजमेंट आहे हे कशाशी संदर्भात आहे तर किंवा कशाशी संबंधित आहे तर ऑफिस मॅनेजमेंट म्हणजे कार्यालयीन व्यवस्थापन या गोष्टीशी संबंधित आहे. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट ॲक्टिव्हिटी दॅट इन्व्हॉल्व्स फॉलोइंग टास्क. मग बघा, यामध्ये कुठल्या प्रकारचे जे काही टास्क आहेत ते कुठले इन्क्लूड आहेत किंवा कुठले टास्क यामध्ये घेतले जातात बघा. तर फर्स्ट वन इज ऑफिस अकोमोडेशन, म्हणजे ऑफिससाठी बघितलेली जागा. देन लेईंग आउट प्लॅन फॉर ऑफिस अँड इट्स इन्व्हायरमेंट. जो काही तुमचा प्लॅन असेल ऑफिससाठी म्हणजे कार्यालयाच्या जागेसाठी आणि तिथं असणाऱ्या वातावरणासाठी. देन सेटिंग अप कम्युनिकेशन सिस्टीम्स फॉर इनसाईड अँड आउटसाईड कॉन्टॅक्ट्स. तर बघा, कम्युनिकेशन सिस्टीम म्हणजे फोनचे जे काही गोष्टी असतील तर त्यांचं सेटिंग बघणं आतल्या बाजूचं आणि बाहेरच्या बाजूचं. देन मॅनेजमेंट ऑफ करस्पॉन्डन्स अँड मेल. मग ज्या काही मेलवरून होणाऱ्या गोष्टी असतील किंवा त्यांचे जे जवळची लोक असतील त्यांच्याशी असलेला करस्पॉन्डन्स असेल तर या गोष्टींचं व्यवस्थापन करणं. डाटा एंट्री अँड डाटा डुप्लिकेटिंग. जी काही तुमची कामं होत आहेत त्याची डाटा एंट्री करून घेणं आणि त्याचं डुप्लिकेटिंग करणं. देन रेकॉर्ड मॅनेजमेंट विथ द हेल्प ऑफ कम्प्युटर्स अँड फिजिकल फिलिंग.
तुमचं जे काही रेकॉर्ड असणार आहे, म्हणजे किती लोक किती प्रोडक्शन तुमचं तयार झाले किंवा किती प्रोडक्शन तुमचं बाहेर गेले, किती लोकांच्या व्हिजिट्स झाल्या, या सगळ्या गोष्टींचं रेकॉर्ड ठेवणं. इट ऑल्सो इन्क्लूड्स इंडेक्सिंग ऑर ऑर्डरिंग ऑपरेशन. जी काही तुमची ऑपरेशन्स झालेली आहेत किंवा जे काही तुमची कार्य झालेली आहेत त्याचं व्यवस्थित अनुक्रमांकानं लिहिलेलं रेकॉर्ड असणं. देन हँडलिंग फॉर्म्स अँड स्टेशनरी. जी काय तुम्ही फॉर्म्स देताय भरायला किंवा जे काही स्टेशनरी वापरताय त्याचं योग्य पद्धतीनं हाताळणी करणं. आणि लास्ट वन हँडलिंग ऑफ कम्युनिकेशन डिव्हायसेस अँड रिलेटेड मशीन एक्सेट्रा. आणि शेवटचं बघा की जे काही मशीन्स किंवा जे काही तुम्हाला कम्युनिकेशन डिव्हायसेस दिले जातात ऑर्गनायझेशनकडून त्यांचं योग्य पद्धतीनं हाताळणी करणे. या सगळ्या गोष्टींचा विचार कशामध्ये येतो तर ऑफिस मॅनेजमेंटमध्ये. नेक्स्ट बघा फायनान्शियल मॅनेजमेंट म्हणजे आर्थिक व्यवस्थापन. फायनान्शियल मॅनेजमेंट डील्स विथ द फायनान्शियल आस्पेक्ट्स ऑफ द कंपनी. इट इन्व्हॉल्व्स ॲक्टिव्हिटीज लिस्टेड बिलो. मग आता हे जे फायनान्शियल मॅनेजमेंट आहे किंवा आर्थिक व्यवस्थापन आहे हे कार्यालयाच्या किंवा कंपनीच्या संदर्भात असलेलं फायनान्शियल मॅनेजमेंट आहे, म्हणजे आर्थिक व्यवस्थापन आहे. त्यामध्ये कुठल्या गोष्टींचा समावेश होतो बघा. फर्स्ट वन इज फायनान्शियल अकाउंटिंग, म्हणजे आर्थिक गोष्टींचं ठेवलेली नोंद. सेकंड कॅपिटल अँड असेट मॅनेजमेंट. कॅपिटल अँड असेट मॅनेजमेंट म्हणजे जे काही घटक असतील त्यांचं व्यवस्थापन. देन कंपनी पोर्टफोलिओ मॅनेजमेंट. तुमच्या पूर्ण कंपनीचा जो काही पोर्टफोलिओ आहे किंवा आपण काय म्हणतो पूर्ण जे स्वरूप आहे, पूर्ण जे नेचर आहे त्याचं असलेलं व्यवस्थापन. अरेंजिंग फायनान्सेस फ्रॉम शॉर्ट टर्म ऑर लाँग टर्म रिसोर्सेस. म्हणजे वेगवेगळ्या स्त्रोतांकडून किंवा वेगवेगळ्या पतसंस्थांकडून बँकांकडून थोड्या किंवा जास्त मुदतीकरता घेतलेलं कर्ज असेल किंवा अरेंज केलेला फायनान्स असेल किंवा अरेंज केलेली आर्थिक मदत असेल. देन डिसिजन मेकिंग रिलेटेड टू इन्व्हेस्टमेंट पॉलिसीज. तुम्ही ज्या काही भविष्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करणार आहे त्याच्यावरती असलेले निर्णय घेण्याची तुमची क्षमता. देन डिफरंट वेज ऑफ फायनान्सिंग. वेगवेगळ्या पद्धतीनं तुम्ही कसं फायनान्स करू शकता या सगळ्या गोष्टी किंवा वेगवेगळ्या मार्गाने केलेलं फायनान्सिंग. देन डिव्हिडंड रिलेटेड डिसिजन्स. तर बघा तुम्ही जे काही डिसिजन्स घेताय तुमच्या आर्थिक गोष्टींच्या संदर्भात तर त्या गोष्टींचा यामध्ये समावेश होतो. तर बघा त्यानंतर सगळ्यात लास्टचा यातला प्रकार आहे बघा मॅनेजमेंटमधला किंवा यातला एरिया लास्टचा एरिया आहे मॅनेजमेंटमधला तो म्हणजे मार्केटिंग मॅनेजमेंट. मार्केटिंग मॅनेजमेंट डील्स विथ मार्केटिंग ऑर प्रमोटिंग द प्रोडक्ट्स ऑफ कंपनी. तर बघा मार्केटिंग मॅनेजमेंट काय करतं तर तुमच्या कंपनीमध्ये किंवा तुमच्या ऑर्गनायझेशनमध्ये कुठल्या प्रकारचं प्रोडक्ट तयार होतं त्याची पब्लिसिटी करण्याचं काम कोण करतं तर मार्केटिंग मॅनेजमेंट. ओके. इट इन्व्हॉल्व्स फॉलोइंग ॲक्टिव्हिटीज. मग यामध्ये कुठल्या ॲक्टिव्हिटीज इन्व्हॉल्व असतात बघा. तर फर्स्ट वन इज स्टडी ऑफ कन्झ्युमर बिहेवियर. तुमच्या प्रोडक्टच्या आधारे किंवा लोकांचं बिहेवियर किंवा ग्राहकांचं सध्याचं बिहेवियर म्हणजे कुठल्या बाजूला त्यांचा कल जास्त आहे या गोष्टींचा विचार करणं. सेकंड अटेम्प्टिंग मार्केटिंग मिक्स. जे काय मार्केटमध्ये सध्या चालू असलेल्या गोष्टी आहेत त्यांचा विचार करणं. स्टडी ऑफ मार्केट सेगमेंटेशन. मार्केटमध्ये सुरू असलेल्या वेगवेगळ्या सेगमेंटेशनचा अभ्यास करणं. प्रोडक्ट अँड प्राईस रिलेटेड डिसिजन मेकिंग. तुमचं जे काय प्रोडक्ट आहे त्याच्याशी मग ते प्रोडक्ट कशा पद्धतीचं आहे त्याच्यावरून त्या प्रोडक्टची प्राईस ठरवण्याचे घेतलेले निर्णय. डिसाइडिंग प्रमोशनल पॉलिसीज फॉर द प्रोडक्ट. तुमचं प्रोडक्ट मोठ्या प्रमाणात प्रमोशन करण्यासाठी ठरवलेल्या पॉलिसीज. मॅनेजमेंट ऑफ फिजिकल डिस्ट्रीब्युशन ऑफ प्रोडक्ट्स. तुमचं जे काही प्रोडक्ट आहे ते फिजिकली किती काळापर्यंत तुम्ही डिस्ट्रीब्यूट करू शकता त्यासाठी असलेलं मॅनेजमेंट. मार्केटिंग रिसर्च. तुमच्या प्रोडक्टचा मार्केटमध्ये असलेला कल म्हणजे कशा पद्धतीचा तो किंवा असलेला आलेख तो चढता आहे किंवा उतरता आहे याचा अभ्यास करणं त्याचं संशोधन करणं. अँड द लास्ट वन इज कीपिंग अ कीन आय ऑन कॉम्पिटिटर्स प्रोडक्ट्स. तुमचा जो काही प्रोडक्ट आहे तो सेम प्रोडक्ट असलेल्या समोरच्या कंपनीवरती किंवा तुमच्याशी स्पर्धा असलेल्या कंपनीवरती अतिशय बारीक नजर ठेवणं आणि त्यांच्याने तुमच्या प्रोडक्टमध्ये असलेला जो काही फरक आहे किंवा जो काही वेगळेपण आहे तो शोधून काढण्याचं काम करणं. ओके. आणि यातला आता सगळ्यात लास्टचा पॉईंट आहे बघा मॅनेजरियल स्किल्स. तर बघा
फॉलोविंग इज द लिस्ट ऑफ मॅनेजर स्किल्स दॅट आर रिक्वायर्ड फॉर बिकमिंग अ गुड मॅनेजर. मग तुम्हाला जर एक चांगला मॅनेजर व्हायचं असेल तर तुमच्याकडे कुठले कुठले स्किल किंवा तुमच्याकडे कुठले गुण किंवा वैशिष्ट्य असणं गरजेचं आहे बघा. तर फर्स्ट वन, टेक्निकल स्किल म्हणजे तांत्रिक कौशल्य. दिस इन्क्लूड्स द एक्सपर्टीज ऑफ द मॅनेजर इन हिज स्पेसिफिक ऑर फील्ड. तर बघा यामध्ये काय होतं तर टेक्निकल प्रत्येक मॅनेजरकडं किंवा आता मी तर म्हणेन आत्ताच्या काळामध्ये प्रत्येक व्यक्तीकडं टेक्निकल स्किल असणं खूप गरजेचं आहे. जेणेकरून तुम्ही तुमच्या वेगवेगळ्या गोष्टी हँडल करू शकता. त्याचबरोबर सेकंड बघा, कन्सेप्च्युअल स्किल. इट इज अन ॲबिलिटी टू सी द बिग पिक्चर ऑफ द ऑर्गनायझेशन अँड गेसिंग ऑफ व्हॉट कॅन हॅपन इन फ्युचर. कन्सेप्च्युअल स्किल म्हणजे काय तर दूरदृष्टिकोन. ओके, म्हणजे याच्यातून तुम्ही काय करू शकता तर तुम्ही तुमच्या ऑर्गनायझेशनचं एक मोठं पिक्चर म्हणजे जरी आत्ता सुरू झालेली असली तर तुम्ही त्याचा विचार काय करणं तर आत्ताही माझी ऑर्गनायझेशन खूप मोठी आहे म्हणजे एक स्वतःच्या इमॅजिनेशनमध्ये एक पिक्चर तयार करणं आणि त्याचा अंदाज लावणं की भविष्यामध्ये याचं नेमकं काय स्वरूप असेल. ओके, याला आपण काय म्हणणार आहोत तर कन्सेप्च्युअल स्किल. नेक्स्ट बघा, इंटरपर्सनल अँड कम्युनिकेशन स्किल. तुमचं जे इंटरपर्सनल किंवा कम्युनिकेशन स्किल असणार आहे याच्यामध्ये दिस इज वन ऑफ द इम्पॉर्टंट स्किल्स दॅट हेल्प मॅनेजर टू कम्युनिकेट विथ हिज टीम प्रॉपरली. तुमच्याकडं जर चांगलं संवाद कौशल्य असेल तर तुम्ही तुमच्या एम्प्लॉईजशी चांगल्या पद्धतीनं कनेक्ट होऊ शकता आणि म्हणूनच इंटरपर्सनल किंवा कम्युनिकेशन स्किल असणं एखाद्या मॅनेजरकडे हे खूप गरजेचं आहे. तरच तुम्ही तुमच्या टीमशी प्रॉपरली कम्युनिकेट करू शकता. नेक्स्ट वन बघा, डिसिजन मेकिंग स्किल. ॲट एव्हरी स्टेज डिसिजन मेकिंग इज नीडेड इन अन ऑर्गनायझेशन. प्रत्येक स्टेपला किंवा प्रत्येक वेळेला तुम्हाला डिसिजन मेकिंग स्किल हे खूप गरजेचं पडतं एखाद्या ऑर्गनायझेशनमध्ये काम करत असताना. द राईट डिसिजन्स हेल्प्स मॅनेजर टू लेट द कंपनी मीट इट्स गोल्स अँड ऑब्जेक्टिव्ज. मॅनेजरच्या एका बरोबरच्या किंवा एका योग्य निर्णयावरून पुढं जे काय ऑर्गनायझेशन जे काय ऑब्जेक्टिव्स किंवा जे काय गोल्स अचीव करणार आहे त्याच्यावरती फरक पडत असतो. त्यामुळे डिसिजन मेकिंग स्किल ही मॅनेजरकडं असणं मस्ट आहे. त्यानंतर डायग्नोस्टिक अँड ॲनालिटिकल स्किल. दीज आर इम्पॉर्टंट स्किल्स दॅट हेल्प इन नोविंग द प्रॉब्लेम व्हेरी वेल अँड ॲनालाइज इट थरली. जर तुमच्याकडं किंवा ॲज अ मॅनेजर म्हणून तुमच्याकडं डायग्नोस्टिक आणि ॲनालिटिकल स्किल असेल. डायग्नोस्टिक म्हणजे काय, एखाद्या प्रॉब्लेमचं निदान करणं किंवा तो प्रॉब्लेम नेमका कशामुळे आहे हे शोधून काढणं आणि ॲनालिटिकल म्हणजे त्याचं परीक्षण करणं. आलं लक्षात? तर या दोन्ही गोष्टी मॅनेजरकडं असणं खूप गरजेचं आहे आणि त्यामुळं तुम्ही तुमचा प्रॉब्लेम नेमका जर हे स्किल तुमच्याकडं असेल तर ॲज अ मॅनेजर म्हणून तुम्ही शोधून काढू शकता की तुमचा नेमका प्रॉब्लेम कुठं आहे आणि त्याचबरोबर तो तुम्ही अतिशय खोलवर जाऊन किंवा डीपली तुम्ही तो किंवा थरली तुम्ही काय करू शकता तर तो ॲनालाइज म्हणजे परीक्षणसुद्धा त्या प्रॉब्लेमचं करू शकता आणि यू कॅन सॉल्व इट इमिजिएटली. ओके, तर बघा इथं आपलं पहिलं युनिट संपलेलं आहे. उद्याच्या लेक्चरपासून आपण म्हणजे नेक्स्ट लेक्चरपासून आपण युनिट नंबर 2 सुरू करतो आहे. जर युनिट 1च्या संदर्भात कुणालाही काही प्रॉब्लेम असेल तर यू कॅन कॉन्टॅक्ट मी. आता मी प्रत्येक लेक्चरच्या शेवटी हे सांगते आहे पण मला कुणी अजून कॉन्टॅक्ट केलेलं नाही. पण बघा तुम्हाला काय शंका असतील, काय प्रॉब्लेम्स असतील, बहुतेक तुम्ही काय विचारत नाही किंवा तुम्ही काय मला सांगत नाही याचा अर्थ मी असं धरून चालते की तुम्हाला व्यवस्थित मी शिकवलेलं समजते, तुम्हाला सगळे पॉईंट्स व्यवस्थित क्लिअर झालेले आहेत. ओके, तर हे लेक्चर झाल्यानंतर ज्यांनी कोणी हे लेक्चर ऐकलं असेल त्यांनी रिप्लाय करा आणि इथं आपलं हे लेक्चर संपलं असं मी सांगते. ओके, थँक्यू.